माझं नाव हर्षिता राजू नगर आहे. मी इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचं नाव PMC जिल्हा परिषद ZP प्रायमरी स्कूल. मी तुम्हाला सांगणार आहे विजेची खुशबू ही गोष्ट. एकदा मीरा नावाची मुलगी नदीकाठी बसून होती. मग वीज कडकली आणि तिनं हळूशी बोललं, अरे बापरे मीरा, माझी मदत कर, माझी शक्ती वाया जात आहे. मीरानं म्हणलं, तुझी शक्ती काय बरं वाया जात आहे? मग वीजनं कडकून म्हणलं की माझी शक्ती इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जाते. मग मीरानं पुढच्या दिवशी तिच्या मित्रांना सांगितलं, लेकिन कोणालाच तिच्यावर विश्वास नाही झाला. मग नाही का, माझ्यावर विश्वास नाही तर तुम्ही खुद जाऊन तिकडे जाऊन बघून घ्या ना. मग त्यांनी ना तिकडे जाऊन बघितले. अरे बापरे, वीज तर खरंच मध्ये बोलत आहे. मग त्यांनी ना पुढच्या दिवशी त्यांच्या आई बाबाला सांगितलं. आई बाबाला पण त्यांचा विश्वास नाही होता. मग नाही का, मग त्यांनी ना म्हणलं, अगर आमच्यावर विश्वास नाही आहे तुम्ही परत जाऊन बघून घ्या ना. मग नाही का, त्यांनी गेले, अजून बघितलं, अरे बापरे वीज खरंच मध्ये बोलत आहे. मग नाही का, मग त्यांनी ना मग त्यांनी ना नगरपंचायतला सांगितले, वीज खरंच मध्ये बोलत आहे. हे गोष्ट TV न्यूज सगळ्यांवर. मग त्यांनी ना सोचलं, अरे यार, आता तर आपल्याला बघूनच पाहायला पाहिजे की वीज कशामुळे बोलत आहे. मग त्यांनी ना बघितले, वीज कडकून डबलशीट बनली. माझी शक्ती इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वाया जात आहे, तुम्ही नका इस्तेमाल करू त्यांना. मग त्यांनी ना म्हणलं, ठीक आहे, आम्ही त्याचा इस्तेमाल नाही करीन, लेकिन आम्ही त्याच्या बदली करू का. वीज ना म्हणलं, तुम्ही खेळा, कामाला जा, अभ्यास करा. मग नाही का मग त्यांनी ना म्हणलं, त्यांनी म्हणलं, अरे हो, आपण याने सगळ्यांचा तर बिलकुलच वापर नाही करत. आपल्याला त्यांना पण विश्वास, आपल्याला त्यांची बी वापर करणी पाहिजे ना. मग त्यांनी कवा पण जास्त इलेक्ट्रॉनिक्स नाही वापरले. मग इथे माझी कथा खतम होत आहे. धन्यवाद.